जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार होता मित्रांनो बघा इयत्ता 9वीचा बघा मित्रांनो मराठीचा पेपर हा कसा असणार आहे, मराठीच्या पेपरची क्वेश्चन पेपर कोणकोणते असणार आहे आपण म्हणजेच आपण 2026ची क्वेश्चन पेपर आपण बघणार आहे. बघा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लक्षात घ्या पुढचे पेपर ते तुमच्याला IMP क्वेश्चन देणारच आहे. पण महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला आता 10वीला तुम्ही जाणार ती 10वीला पूर्णपणे आपलं मार्गदर्शन असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन, जुन्या PYQ सिरीज, काही प्रॅक्टिस सेट वगैरे काही सगळं तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण बघणार आहोत बघा मित्रांनो सेकंड सेमिस्टरची द्वितीय सत्राची बघा मराठी विषयाची क्वेश्चन पेपर. तर आता सॉल्व्ह करूया. बघा सगळ्यात पहिले बघा मित्रांनो तुम्हाला उतारा दिला असेल बरोबर आहे. तो उतारा सगळ्यात पहिले काम करायचं, नीट वाचन करून घ्यायचं. उताराचं नीट वाचन करायचं. उतारा जर तुम्ही नीट वाचन केला त्यानंतरच तुम्हाला काय मिळणार आहे बघा, पूर्ण त्याच्यातले जे काही क्वेश्चन असणार त्याचे तुम्हाला उत्तर भेटणार आहे. ओके, चला सुरुवात करते बघा. आता मित्रांनो पहिला उतारा बघा काय सांगितलं तुम्हाला, विहिरीपासून मी परतले तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावातूनच उमलत होता एक एक नवा विचार. घरात आल्यावरती मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शगणिक चैतन्यानं थरथरायची. बघा ठीक आहे ना, अशा प्रकारे उतारा दिला. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ थांबवा, काही मॅटर नाही, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा प्रकारे उतारा नीट वाचन करून घ्या बघा मित्रांनो. आणि याचे उत्तर काय तुम्हाला आता मी सांगतो बघा. पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो काय आता याच्यामध्ये दिलेलं तुम्हाला बघा. तर यामध्ये बघा विचारलं तुम्हाला की आकृती पूर्ण करा. विहिरीपासून परताना हेलनच्या मनात आलेले विचार. मग आता कोणकोणते विचार आले बघा इथं दिले बघा. स्टार्टिंगला बघा काय, विहिरीपासून मी परतले तेव्हा मन नवीन गोष्ट शिकण्यासाठी आतुर झालं होतं. काय झालं होतं, मन हे नवीन गोष्ट शिकण्यासाठी आतुर झालं होतं. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं बघा. काय होतं, प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावातून उमलत होता एक नवीन विचार. बरोबर आहे. हे दोन झाले. पुढं तुम्ही अजून काय लिहू शकतात का, घरात आल्यावरतीच मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शगणिक चैतन्यानं थरथरायची. बघा अशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात. बरोबर आहे, म्हणजे तुमचं उत्तर इथं आलं पाहिजे. ओके, पुढं बघा मित्रांनो दिले, घरात आल्यावर हेलनला झालेली वस्तूंविषयी जाणीव. कोणती वस्तूंविषयी जाणीव झाली, तर नावातून नवीन विचार उमलत होता. काय, नावातून नवीन विचार उमलत होता आणि घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शगणिक चैतन्यानं थरथरायची. बरोबर आहे, हे त्याचं काय होतं, योग्य उत्तर होतं मित्रांनो. इथं तुम्ही लिहू शकतात. बरोबर आहे. अजून काय तुम्ही तुम्हाला विचारले का वस्तूविषयी, मग अजून वस्तूविषयी तुम्ही काय लिहू शकता बघा मित्रांनो. काय, तर मोडलेल्या बघा काय, मोडलेल्या बाहुलीची आठवण. काय मित्रांनो लक्षात, याच्यामध्ये मोडलेल्या बाहुलीची आठवण दिसते ना, मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. अशा प्रकारे तुम्हाला कोणतेही 2 किंवा 3 मुद्दे याच्यामध्ये लिहायचे होते. ओके, पुढे बघा मित्रांनो एका वाक्यात उत्तरे द्या. पहिला क्वेश्चन दिला याच्यातला एका वाक्यातला बघा काय दिलं आता बघा मित्रांनो एका वाक्यातला. एक मिनिट हा. ओके बघा, तर तुम्हाला विचारलं याच्यामध्ये का एका वाक्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा, लेखिकेला आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या गोष्टीची उत्कंठा लागली होती. कोणती उत्कंठा लागली होती, तर लक्षात घ्या, उद्या कधी उगवतंय. काय, उद्या कधी उगवतंय याची त्यांना उत्कंठा लागलेली होती. बघा आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवतं याची उत्कंठा लागलेली होती. बरोबर दिसते का, हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, लेखिका काय जोडण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होते. कोणता प्रयत्न करतो लेखिका, तर बाहुलीचे तुकडे गोळा करून ते तुकडे जोडून पुन्हा बाहुली करण्याचा काय करतो लेखिका प्रयत्न करत होती. बघा मित्रांनो काय करते, पुन्हा बाहुलीचे तुकडे जोडून काय का पुन्हा बाहुली तयार करण्याचं काय करतो मित्रांनो लक्षात घ्या, तर प्रयत्न करत होती. बरोबर आहे, अशा प्रकारे लक्षात याचं उत्तर आहे. ठीक आहे ना. बघा काय, शेकोटीजवळ लोटलेले बाहुलीचे तुकडे मी गोळा करून उचलले, तुकडे जोडून पाहत पुन्हा त्याची बाहुली करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करत होते. ठीक आहे ना, हेच त्याचं पूर्ण उत्तर आहे. पुढे बघा मित्रांनो स्वमत लिहा. तुम्हाला दिले बघा काय, स्वमत विचारले, ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर हेलन घडली नसती या विधानाची सत्यता पटवून द्या. लक्षात घ्या. ठीक आहे ना. मग आता काय उत्तर आहे बघा मित्रांनो, तर ॲनी सुलिव्हन या हेलन केलरच्या काय होत्या, तर शिक्षिका होत्या. मग त्यांनी अंध व मूकबधीर असलेल्या हेलनला स्पर्शाच्या माध्यमातून शब्दांची ओळख करून दिली होती. या जगाचा अनुभव कसा असतो, या जगामध्ये एखादी गोष्ट आपण कशी अनुभवायची हे त्यांनी शिकवलं होतं. म्हणून आपण काय या विधानाची आपण सत्यता पटवून घेऊ शकतो. बरोबर आहे. पुढे बघा, उतारा आधारित दिलेल्या सूचनाच्या कृती पूर्ण करायच्या. आता दिलेला जो उतारा आहे तो नीट वाचन करून घ्यायचा. बरोबर आहे. काय दिला उतारा बघा, चिमण्या आणि इतर पक्षी यांनी झाड नेहमी गजबजलेलं असे, जणू गात बहरत संगीतमय झाड
तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथे दिसत. बरोबर आहे. हा दिलेला पूर्ण उतारा नीट वाचन करून घ्या. मी व्हिडिओ पॉज करतोय किंवा तुम्ही याला थांबवा व्हिडिओला किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या, याची उत्तरं व्यवस्थित द्यायची. लक्षात घ्या, उतारातच उत्तरे असतात. काही जण खूप कन्फ्यूज होतात, पण मित्रांनो तुम्हाला सांगतो का उत्तरे सगळे त्याच्यामध्येच असतात. ठीक आहे ना. पहिला भागात दिलं तुम्हाला उतारात आलेल्या कोणत्याही 2 पक्ष्यांची नावे. आता कोणत्याही 2 पक्ष्यांची नावे बघा, आता स्टार्टिंगलाच दिलं बघा, काय दिलं, चिमण्या. काय दिलं तुम्हाला, चिमण्या. मग तुम्ही चिमण्या पण देऊ शकता. मग पुढं बघा, इतर पक्षी त्यांनी ते झाड नेहमी गजबलेलं असते, जणू गात बहरत संगीतमय झाड, तुरेदार बुलबुल. काय देऊ शकतात, बुलबुल. मग तुम्ही इथं बुलबुल देखील देऊ शकतात. आणि पुढं दिलं तुम्हाला पोपट. बघा काय दिले, पोपट दिले. पोपट पण तुम्ही लिहू शकतात. तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे. पुढे बघा, झाडाच्या सानिध्यातील कोणतेही 2 कीटक लिहा. बघा आता झाडाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, जर तुम्ही इकडं नीट बघितलं, काय केलं, उतारा जर आपण नीट वाचन केला तर आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे याची उत्तरे तुम्हाला दिसून येतील. ओके ना. बघा आता झाडाच्या सानिध्यामध्ये कोणकोणते बघा, आता बघा इथं फुलपाखरं आहे ती. बरोबर आहे. रंगीत उडते कीटक. आता नाव दिलं का नाही, मग फुलपाखरं येईल. पुढे बघा फुलचुके येतील. त्याच्यानंतर अजून काय येतील, तर भुंगे येतील. बघा काय येतील, भुंगे येतील. आणि मधमाशा देखील येतील. बरोबर आहे. मधमाशा पण हे कीटकामध्ये मोडतात. म्हणजे तुम्ही कोणतेही याच्यापैकी तुम्हाला काय करायचे, 2 इथं लिहायचे ते. ठीक आहे ना. बघा उत्तरं तिथंच तुम्हाला सगळ्यांना भेटतील. पुढे बघा, चुकी बरोबर, लिंबाच्या झाडावरील मधमाशा कधी कोणाला चावल्या नाहीत. बरोबर आहे. काय, कारण लिंबाच्या झाडावरती या मधमाशा कधीच कोणाला चावल्या नाही. बघा इथं काय, पण त्या माशांनी कधी कोणाला दंश केला नाही. दंश केला नाही म्हणजे काय, तर का ते कोणाला चावल्या नाहीत. पुढे बघा, पक्षी लिंबाच्या झाडाकडे थव्या थव्याने येत. काय, का पक्षी या सगळे काय करायचे, का झाडाकडे कसे करायचे, थव्याने यायचे. म्हणजे काय करायचे, गोंगाट एकत्र त्यांचा यायचं. बघा काय, का त्या एकमेव झाडाकडं थव्या थव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. थव्या थव्यानं. बरोबर ना. बघा अनेक पक्षी. ठीक आहे ना. म्हणजे हे पण उत्तर काय बरोबर आहे. पुढे दिलंय, फळामुळे झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पर्या येत. बघा पर्या येत दिले तुम्हाला, लक्षात घ्या. आता इथं पर्या येतात का नाही, पर्या उडू लागल्या. म्हणजे हे विधान कसे चूक आहे, कारण लक्षात घ्या इथं आपल्याला दिलेलं का पर्या ह्या उडू लागल्या. समजते ना. पर्या काय झालं, तर उडू लागल्या. फक्त नीट लक्षात द्यायचं का, कॉन्सन्ट्रेशन करायचं. कॉन्सन्ट्रेशन अजिबात कोणाचं इकडं तिकडं जाता का, म्हणजे व्यवस्थित उतारा वाचा. काही लोड घ्यायची याच्यामध्ये गरज नाही आहे. ओके ना. चला पुढं बघा आता मित्रांनो, यामधला अनेक रंगी किडे दलदलीत येत. बघा काय दिले, अनेक किडे दलदलीत येत दिले तुम्हाला. आता हे दलदलीत येत आहे का, तर नाही आहे. लक्षात घ्या काय, का अनेक किडे हे दलदलीमध्ये येत होते का, नाही. तर लक्षात घ्या याच्यामध्ये काय, तर हे यामध्ये येत नाही तर ते होते. काय होते, तर येत नव्हते ते होते. बघा इथं दिलं बघा, अनेक किडे सुद्धा त्या दलदलीत होते. येत आहे का नाही, येते आणि होते यामध्ये फरक आहे. म्हणून हे काय विधान असणार, हे पण चूक असणार आहे. पुढे बघा, उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. बघा दिलेला उतारा नीट वाचून घ्या. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म एक छोट्याशा खेडेगावात झाला. लहानपणापासूनच त्यांच्या अभ्यासात मुळीच लक्ष नसे. मोडकी तोडकी घड्याळे, चित्रे, खडू कोळसा अशा वस्तू ते गोळा करीत. ओके ना. पहिला बघा प्रश्न दिलाय, लहानपणी किर्लोस्कर या वस्तू गोळा करत. बरोबर आहे. उतारा वाचून घ्या, हवं असं तुम्ही स्टॉप करा. लहानपणी किर्लोस्कर या वस्तू गोळा करत. कोणत्या वस्तू, चित्रे गोळा करत. बरोबर ना. कोणते वस्तू, चित्रे गोळा करत, खडू गोळा करत, कोळसा गोळा करत, किंवा मोडकी तोडकी घड्याळे म्हणजे तुटलेली घड्याळं असतील, हे ते काय करायचे, गोळा करायचे. तुम्ही इथं त्यांना नावं देऊ शकतात. पुढे बघा, किर्लोस्करांचे आवडते विषय आणि ना आवडते विषय. आता याच्यामध्ये आपल्याला दिले बघा, इथं दिले बघा काय, का शाळेत देखील गणित, संस्कृत असे विषय त्यांना मुळीच आवडत नव्हते. काय, गणित आणि संस्कृत हे विषय त्यांना आवडत नव्हते. मग त्यांना गणित आणि संस्कृत. आणि आवडते विषय कोणते त्यांचे होते, तर बघा मात्र भूमिती, भूगोल, चित्रकला हे त्यांचे आवडते विषय. बरोबर आहे. म्हणजे काय, का भूमिती भूगोल असेल तर भूगोल दिला, इकडे भूमिती आणि चित्रकला. चित्रकला मागे पुढे किंवा भूमिती पहिलं मागे लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. पुढे बघा दिलं मित्रांनो, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधाने पूर्ण करा. बघा दिलेल्या, काया मातीत मातीत टिफन चालते. ठीक आहे ना. बघा आता काय दिलं याच्यामध्ये, बघा आता तिचा डॅश डॅश वास भूल जीवाले पाळते. बघा काय, तिचा वास तिचा वास भूल जीवाला पाळते. बघा मग आता याच्यामध्ये काय दिले, आता नीट वाचून घ्या. काया मातीत मातीत तिफन चालते, इज नाचते थय थय, ढग ढोल वाजविते. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये बघा नीट व्यवस्थित समजून घ्यायचं, काय अडचण करायची गरज नाही. ओके. चला आता बघा याच्यामध्ये तिचा. ठीक आहे ना. बघा आता
काय त्याचा कस्तुरीचा, बरोबर. याचं उत्तर काय तर तिचा डॅश डॅश वास म्हणजे काय कस्तुरीचा वास भूल जीवाला पाळते, बरोबर आहे. काय करते भूल जीवाला पाळते बघा, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाला पाळते. ओके, पुढे बघ आता लक्षात घ्या मित्रांनो का काया मातीत मातीत तिफन चालते, ही जी कविता आहे अत्यंत महत्त्वाची आहे. या कवितेचं तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक ओळी पाठांतर करून ठेवा जितकं तुम्हाला म्हणजे पाठांतर करता येईल, कारण परीक्षेला ही 100% येणारीच कविता आहे. ओके ना. चला बघूया आता याच्यामध्ये काय बघा. तर झोपी डॅश डॅश टांगते त्यात तानुल लळते बघा. काय दिलं आता बघा, इथं काय दिलं झोई काटिले टांगते, काय तर काटिले, हे त्याचं काय उत्तर असणार आहे तर काटिले असणार. फक्त रिकाम्या जागा तुम्हाला व्यवस्थित काय करायचे नीट लक्षात घ्यायचे तुम्हाला. ओके ना. चला पुढं बघणार आता मित्रांनो याच्यामधलं आपण चुक्की बरोबर ते लिहा. नंदी बैलाच्या जोडीला पार्वती शेतात तिफन चालवते. आता नंदी बैलाच्या जोडीला पार्वती तिफन चालवल का नाही, बरोबर आहे, चालवल का नाही, तर नंदी बैलाच्या जोडीला काय तर सदाशिव आकलते, म्हणजे पहिलं विधान कसं चूक आहे. दुसरं बघा दिलं शेतकरी उद्याची हिरवे स्वप्न पाहतो, बरोबर आहे. काय उद्याची हिरवे स्वप्न पाहतो म्हणजे शेतकरी राजा काय करतो का, आपल्याला जर आपण बघितलं काय केलं का शेतकरी राजा हे शेतात कष्ट करतात, मग एखादं ते पीक जे असेल त्या पिकाला काय करतं का पीक हिरवं होईल, चांगलं त्याला फळ येतील, बरोबर ना, पीक पिकेल आणि नंतर त्याला चांगला बाजारभाव येईल, म्हणजे काय हिरवं स्वप्न पाहतं, हे त्याचं उत्तर कसं असणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे ना. बघा पुढं बघा आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. एका वाक्यात उत्तरे लिहा. आता एका वाक्यात उत्तर लिहिताना लक्षात घ्या काय करायचं तुम्ही, जास्त लोड घ्यायचा गरज नाही. बऱ्याच विद्यार्थी काय करतात का खूप लॉंग लिहित असतात, बरोबर ना. मग लॉंग न लिहिता तुम्ही फक्त नीट समजून घ्यायचं का आपल्याला एक्झॅक्टली काय दिले. बघा पहिला दिले पायात काटा रुतल्यावर काय होते. आता आपल्याला माहिती आहे ना पायात जर काटा रुतला तर आपल्याला काय होतं का रक्त सांडते, बरोबर आहे. म्हणजे काय होतं तर लाल रक्त सांडते बघा. काय होतं तर लाल रक्त सांडते. ठीक आहे ना. चला पुढे बघा आता मित्रांनो पुढचं बघा. हासर चांदणं कोठं दिसतं तर काकरात बीज वाई, म्हणजेच काय वावरातील बघा सरीमध्ये जेव्हा बीज टोचतं बघा काय हासर चांदणं. ठीक आहे ना. बघा एक मिनिट हां. बघा काय तर काकरात बीजवाई जसं हसरत चांदणं, म्हणजे काय होतं काय लक्षात घ्या याच्यामध्ये का जेव्हा बीजवाई म्हणजे काय शेतामध्ये एखाद्या सरीमध्ये वाफ्यामध्ये म्हणतो आपण का जेव्हा बी हे रोपलं जातं की त्याच्यामधून जेव्हा त्याला अंकुर फुटतात का तेव्हा काय हसरत चांदणं होतं. ठीक आहे ना. म्हणजे आपण पेरणीनंतर म्हणू शकतो. पुढील शब्दांचा अर्थ लिहा बघा. काय आता काया म्हणजे काय तर शरीर, बरोबर आहे. काया म्हणजे काय तर शरीर, त्याच्यानंतर रगत म्हणजे काय रक्त असतं आणि डोळा म्हणजे काय तर डोळा, डोळा म्हणजे काय डोळा आणि बीजवाय म्हणजे काय का पेरणीसाठी पेरलेले बी म्हणू शकतो आपण किंवा बियाणे म्हणू शकतो, बरोबर आहे. पुढे बघा. वटी पोटाले बांधते झोही काटिले टांगते, झोही काटिले टांगते त्यात तांदूळ दळते बघा. या ओळीचा तुम्हाला अर्थ स्पष्ट करायचा आहे. म्हणजे काय आपण बघू शकतो का तिफन या कवितेमध्ये काय आता का तिफन या कवितेमध्ये मग आपल्याला काय सांगितले का जेव्हा शेतकरी स्त्री असेल, कष्टकरू स्त्री असेल, ती स्त्री कशा प्रकारे शेतामध्ये कष्ट करते, तिची अपेक्षा काय असते, ती अपेक्षा म्हणजे काय का तिने कशा प्रकारे काम करते, रात्रंदिवस मेहनत करते. मग ह्या मेहनत करत असताना का तिला कोणकोणत्या इजा होतात, रक्त म्हणजे काय होतं का काटा रुतला आपण म्हणू शकतो, बरोबर. पायात काटा रुतला तरी तिची मेहनत थांबत नाही. त्यानंतर शेवटली अपेक्षा काय असते का बाबा आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे ना. काय अपेक्षा त्या पिकाला भाव मिळाला पाहिजे किंवा ते पीक चांगल्या प्रकारे आलं पाहिजे, हे आपल्याला याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला याचं वर्णन करायचे, बरोबर आहे. मग वटी पोटाला बांधते, मग काय करते झोई काठीला टांगते, म्हणजे पोटाला वटी बांधतात. ठीक आहे ना. मग त्याच्यामध्ये धान्य टाकतात. मग जर ती पेरणी करायची असेल लक्षात घ्या काय तर त्याची पेरणी करायची असेल तर मग ते पेरणी करताना ते आपण म्हणतो का पेरणी केली जाते. म्हणजे जर समजा भुईमुग पेरायचं तर आपण काय करतो तेव्हा का जर आपण बघितलं तर आमच्याही गावाकडं भुईमुग पेरण्यासाठी काय करतात का वटी करतात. मग त्या वटीमध्ये काय शेंगदाणे टाकतात. मग एक 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 सरी मागं सरी ना म्हणजे काय का आवता मागं का एक 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 धान्य हे जे काय असेल ते धान्य म्हणतो किंवा पीक म्हणतो किंवा बियाणे म्हणतो आपण ते टाकलं जातं, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं याचं तुम्हाला वर्णन करायचे. पुढं बघा मित्रांनो पुढचा भाग आता बघा मित्रांनो. पुढीलपैकी कोणत्याही त्या खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा. आता लक्षात घ्या तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण सोडवायची गरज नाही आहे, म्हणजे दोन्हीही सोडण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त काम करायचं का एकच याच्यामध्ये फक्त काय करायचं एकच तुम्हाला सॉल्व करायचे. मग ती कविता पहिली असो किंवा दुसरी असो काही अडचण नाही. ठीक आहे ना. चला आता बघणार आहे आपण काय याच्यामध्ये
पहिला दिला बघा, तिफन किंवा भेटी लागी जीवा एकाच कवितेतील पुढील 5ही मुद्दे सोडवून आवश्यक काय करा का तुम्ही त्याची माहिती लिहा. आता सगळ्यात पहिले बघा, कवितेचे कवी कोणते, त्या कवितेचा विषय कोणता हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर ना. काही जण कशाला उचलून काही लावतात, ठीक आहे ना. तर असं नाही करायचं मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही परफेक्ट कवितेचं शीर्षक काय असेल ते पाठ करा तुम्ही, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला कळेल का बाबांनो काय नक्की, ठीक आहे ना. चला आता बघा याच्यामधलं काय दिलं तुम्हाला बघा. तर तिफन कविता दिले. मग आता ही जर तिफन कविता दिली आपल्याला, मग या तिफन कवितेचे कवी कोणते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. विठ्ठल वाघ हे काय का, विठ्ठल वाघ यांनी दिलेली ही कविता ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नंतर काय कवितेचा विषय काय, तर शेतकरी कष्टाळू स्त्रीचे वर्णन केले. मग आता हे दिलेलं खाली ओळ येते असं तुम्ही अर्थ स्पष्ट करा. पुढे बघा दिलं तुम्हाला भेटी लागे जीवामध्ये, मग यांचे कवी कोणते, संत तुकाराम आहे, बरोबर. मग या कवितेत कोणता संदेश दिला आपल्याला का बाबा काय याच्यामध्ये दिले का आईची वाट बघणारे बाळ आहे, बरोबर. काय आईची वाट बघणारे बाळ आहे याच्यामध्ये. मग परमेश्वराच्या भेटीची तळमळ लागते त्याच्यामध्ये संदेश दिलेला आहे, ठीक आहे ना. चला पुढे बघा, आता स्थूल वाचनामध्ये विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा. आता विश्वकोश जर आपण बघितलं त्याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला, तर कोणत्याही विषयाची सकल व अचूक माहिती मिळते. नंतर शंका निरसन होते व ज्ञानामध्ये काय होतं का चांगल्या प्रकारे भर मिळतो. मग बरोबर ना. त्याच्यामध्ये का ज्ञानामध्ये चांगला आपल्याला उद्देश किंवा आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणतो का जो काय आपल्याला परफेक्ट ज्ञान पाहिजे त्याचा उद्देश काय आपल्याला तो आपल्याला बघायला मिळतो किंवा त्याची माहिती आपल्याला बघायला मिळते. पुढे बघा, केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्याही गोष्टीचा अंतर्भाव होतो, स्पष्ट करा. मग आता केशभूषामध्ये काय, तर उद्देश किंवा अंतर्भाव, बरोबर आहे. नंतर टिपा लिहा का विश्वकोशाचा उपयोग. आता विश्वकोशाचा उपयोग कुठं होतो, एखादी माहिती बघण्यासाठी आपल्याला मिळतोय. जर तुम्हाला एखादी ज्ञान पाहिजे, नॉलेज पाहिजे आपल्याला, बरोबर ना, याचा पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे तिथं तुम्हाला त्याचा उपयोग होत असतो. पुढे बघा, व्याकरण घटकावरती आधारित कृती लिहा. पुढील दिल्या बघा, पहिला पुढील वाक्याचे प्रकार ओळखा. मुलांनो रांगेत चला. आता मुलांनो रांगेत चला म्हणजे ऑर्डर दिली ना, काहीतरी ऑर्डर दिली, मग याला म्हणतात मित्रांनो लक्षात, याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. याला काय म्हणतात, तर आज्ञार्थी वाक्य. पुढे बघा, माझ्या घराजवळ झाड आहे. माझ्या घराजवळ झाड आहे, फक्त काय विधानार्थी झालं, याला काहीतरी त्याला म्हटलंय, ठीक आहे, नाही झालं विधानार्थी. पुढे बघा, कंसातील सूचनाप्रमाणे वाक्य परिवर्तन करा. बघा, माणूस ही जात हाच धर्म हीच ओळख पुरेशी नाही. बघा काय, माणूस ही जात हाच धर्म हीच ओळख पुरेशी नाही, याला विधानार्थी करायचे. विधानार्थी म्हणजे काय, पॉझिटिव्ह करायचे. मग आपण असं म्हणू शकतो की माणूस ही जात हाच धर्म हीच ओळख पुरेशी आहे आणि फुल स्टॉप द्यायचा. पुढे बघा, जातीपातींचे अडसर ओलांडायला हवेत, प्रश्नार्थी करा. मग याला कसं घेणार, जातीपातींचे अडसर ओलांडायला काय नकोत का, प्रश्नार्थी, क्वेश्चन मार्क, ॲड अ क्वेश्चन टॅग. मग काय, अडसर ओलांडायला नकोत का, हे तुम्हाला अशा प्रकारे प्रश्नार्थी तयार करायचे. लास्टला प्रश्नचिन्ह येणं गरजेचं आहे. पुढे बघा, पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. हिरमोड होणे म्हणजे काय, निराश होणे. उकळ्या फुटणे म्हणजे काय, खूप आनंद होणे. आणि पालवी फुटणे म्हणजे काय, नव्याने सुरुवात होणे. लक्षात घ्या, मग याचा वाक्यात उपयोग करायचा. आता काय लक्षात घ्या, हिरमोड होणे, निराश होणे. समजा मग आपण काय लिहू शकतो, प्रथमला परीक्षेमध्ये किंवा प्रथमला 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मार्क किंवा गुण कमी मिळाल्याने तो हिरमोड झाला. उकळ्या फुटणे म्हणजे काय, खूप आनंद होणे. मग असं परत त्याला पॉझिटिव्ह करा का प्रथमला 10वीच्या परीक्षेमध्ये 80 किंवा 90% मिळाल्यामुळे त्याच्या उकळ्या फुटल्या. पालवी फुटणे म्हणजे काय, नव्याने सुरुवात होणे. म्हणजे काय का तुम्ही एखाद्या प्रकार, जर एखादा बॅट्समन जर आऊट झाला आणि त्याने नवीन इनिंगमध्ये नवीन मॅचला काय, त्याला नवीन मॅचला रन बनवण्यासाठी त्यांनी पालवी फुटली, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. पण बघा, भाषिक घटकांवरती आधारित कृती, समानार्थी शब्द लिहा. कोश म्हणजे काय असतो का, शब्दकोश किंवा त्याला भांडार म्हणतात. भावंडे म्हणजे काय, भाऊ बहीण असतात, बरोबर आहे. भावंडे म्हणजे काय, तर भाऊ बहीण असतात, ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी लक्षात, ऑपोजिट वर्ड काय, विश्वास म्हणजे काय असतं, अविश्वास. फायदा म्हणजे काय, तोटा घाटा म्हणतो आपण, बरोबर आहे. पुढे बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. विद्या शिकवणे म्हणजे त्याला अध्यापन म्हणतात किंवा त्याला शिक्षण देखील म्हटलं जातं. ओके. पुढे बघा, अनेक वचन लिहा. शेत आता शेतचं शेते होणार नाही, शेत हे शेतच असणार आहे, ठीक आहे ना. वेलचं काय होणार, तर वेली होईल. अनेक वचन करायचे. पुढे बघा, अचूक शब्द लिहा. आता कीर्ती शब्द दिलाय, त्याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे बघा, दिलं तुम्हाला चमत्कृती दिले, तर याचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आणि मुहूर्त दिला, याचाही पर्याय क्रमांक 2 आहे. आणि दृष्टिकोन हा पर्याय क्रमांक तुम्हाला 4 बरोबर आहे. का ज्याचा श ला ट ही पहिली वेलांटी आहे आणि
कोण हा शब्द दिला. ठीक आहे ना, नीट बघून घ्या, काही अडचण नाही. स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ पॉज करा, पण नीट लिहून घ्या वाटलं असतं. ठीक आहे ना. पुढे बघा दिले, पुढील वाक्यातील विरामचिन्हांची काय करा तुम्हाला नावे लिहायची आहे ती. आता कोणकोणते विरामचिन्ह दिले याच्यामध्ये बघा. तर सगळ्यात पहिले दिलं बघा, जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. आता इथं दिलं तुम्हाला हा कॉमा म्हणजे काय स्वल्पविराम, कॉमा म्हणजे काय स्वल्पविराम, आणि इकडचं तुम्हाला हे दोन चिन्ह दिसतं ना हिरवा चमत्कारामध्ये, त्याला म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह. याला काय म्हणतात, एकेरी अवतरण चिन्ह. पुढे बघा, झाडांवर खारींची वस्ती होतीच. आता इथे एक चिन्ह दिले, याला म्हणतात अर्धविराम. याला काय म्हणतात, अर्धविराम. आणि पुढे दिलं बघा, थंड सावलीत काय दिलं, थंड सावलीत कुत्रीही विसाव्या येत, म्हणजे काय याला म्हणतो आपण, ह्या डॉटला पूर्णविराम म्हणतो आपण. बरोबर आहे, एखाद्याला पूर्णविराम. पुढे बघा, उपयोजित लेखन दिलं. आता तुम्हाला याच्यापैकी खाली कोणते कृती पूर्ण करा दिले, एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे ना, दिलेलं आहे बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा बघा. ठीक आहे ना, काय दिलं बघा, तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल माननीय श्री मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. पुढे बघा, स्पर्धेत 10वी अ वर्गातील 20 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याचे विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा. म्हणजे तुम्हाला दोन्हीही पत्र हे कसे आहेत लक्षात घ्या. काय, दोन्हीही पत्र तुम्ही आता समजून मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे आणि मुख्याध्यापकांना तुम्हाला विनंती करणारे, तरी पण तुम्ही काय करू शकता मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये का तुम्हाला फॉर्मलमध्येच लिहावं लागणार आहे. पुढे बघा, गद्य 1, 2 हा उतारा तुम्हाला करून घ्यायचा आहे, हे करून घ्या. पुढे बघा दिलं आहे आईस्क्रीम पार्लरचं. काय विचारले, कोणत्याही 2 तुम्हाला कृती सॉल्व करा. आता याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन करायचं, मग एक बॉक्स तयार करा, त्या दुकानाचं नाव टाका, काय तुमची ऑफर आहे ते टाका, किती रुपयाला, तुमच्याकडे कोणकोणते ब्रँड आहे हे टाका तुम्ही. ओके ना. पुढे बघा मित्रांनो, दिलेल्या मुद्द्यावरून गोष्ट लिहा, गोष्टीला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा. काय दिले गोष्टी बघा, गरीब कुटुंब व कुटुंब प्रमुखाचा मृत्यू, हप्त्यावर शिलाई मशीन घेतली व बेतलेले कपडे शिवणे, खूप कष्ट व परिस्थितीची टक्कर केली. बरोबर आहे, म्हणजे गरीब कुटुंब असेल त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुख म्हणजे जर एखादा महत्त्वाचा व्यक्ती असेल, ठीक आहे ना, त्याचा मृत्यू झाला, मग त्यानंतर त्यांनी काय केलं का हप्त्यावरती शिलाई मशीन घेतली, मग जे कपडे असेल ते लोकांचे कपडे शिवून दिले, मग खूप काबाड कष्ट केले, दिवस रात्र काबाड कष्ट केले, मेहनत केली आणि मग परिस्थितीला टक्कर केली. याला तुम्ही एक शीर्षक द्यायचं. पुढील बातमी तयार करा बघा, वाडा तालुक्यातील चिमोटे गावात 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन सोहळा साजरा केला किंवा संपन्न झाला. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे उपयोजित लेखनवरती जर तुम्हाला येत नसेल तर पत्र लेखन वगैरे, प्रसंग लेखन वगैरे, या गोष्टी वगैरे सगळ्या मला सांगा. तुम्ही येत नसेल तर कमेंट करा, एक जरी कमेंट आले तर 100% याच्यावरती मी व्हिडिओ उद्याच्या उद्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत पोस्ट कराल. ठीक आहे ना. चला पुढे बघा दिलं आहे, तुमचा आवडता प्राणी मांजर असेल काही तर दिलं तर तुम्ही त्याच्यावरती निबंध लिहू शकता. पुढे बघा, आत्मकथन, मी आजी बोलते, आजीने सांगितलेले अनुभव वगैरे काय असेल ते तुम्ही लिहू शकता. आणि शेवटचा बघा, आजचा विद्यार्थी या विषयावरती खालील मुद्द्यांच्या आधारे वैचारिक लेखन करायचे तुम्हाला, हे लक्षात घ्या. ओके ना. तर फायनली अशा प्रकारे आपण काय केलं का नवीचा मराठीचा पेपर बघितला आहे. तुम्हाला जर या उपयोजित लेखनामध्ये आत्मकथन असेल, हे निबंध असेल, प्रसंग लेखन असेल, त्यानंतर गोष्ट असेल, जाहिरात लेखन, पत्र लेखन असेल, ठीक आहे ना, अजून काय जर इंटरव्ह्यू पण येऊ शकतो, जर तुम्हाला हे येत नसेल कमेंट करा, याच्यावरती मी 100% क्वेश्चन पेपर सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेल. आणि उपयोजित लेखनावरती स्पेशल एक लेक्चर उद्याच्या उद्या लगेच तुमच्याजवळ पोस्ट केलं जाईल किंवा लगेचच्या लगेच संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत पोस्ट केला जाईल. ओके. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा, रिपीट बघा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो लक्षात घ्या, हा आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, यामधून आपण सेकंड सेमिस्टरचा द्वितीय सत्राचा इयत्ता 9वीचा मराठीचा आपण पेपर बघितला. ओके. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही इथपर्यंत शेवटपर्यंत जर तुम्ही आता व्हिडिओ बघत असेल तर मी एक ब्लॉगिंगचा चॅनल चालू केला मित्रांनो, डेली लाईफ वगैरे, शाळेत कसं जातो, शाळेत काय करतो, गावाकडचं जीवन, एक कैलास सर बोलतोय म्हणून चॅनलवरती मी टाकलेला आहे, तो बघा, त्याचे व्हिडिओ बघा. आणि कॉमेडी पूर्णपणे मी त्याच्यामध्ये लेखन मी स्वतः केलेलं आहे, एकही कॉपी नाही आहे कुठून. ठीक आहे ना. चला अभ्यास करा, सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.